श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपण खूप ठिकाणी पाहतो, इव्हन आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकामध्ये देखील पाहतो की लोक खूप देवधर्म करतात. सकाळी उठल्यापासून पूजा करणे असू द्या, मंत्र म्हणणे असू द्या, देवधर्म असू द्या, पुस्तके देवांची वाचणे असू द्या, मंदिरात जाणं असू द्या, सगळं काही करतात. पण त्यांच्या दुःखाची मालिका काही केल्याने कमी होत नाही. असं होण्याचं कारण म्हणजे काय? तर असं होण्याची 3 कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण काय असतं? खूप लोक असतात जे मनापासून पूजा करतात, देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांच्यासोबत वाईट होत राहतं. त्याचं कारण म्हणजे त्यांचं प्रारब्ध असतं. मागील जन्माचे काही भोग असतात आणि ते भोग सहजासहजी संपत नाही आहेत. आणि जोपर्यंत आपले भोग संपत नाहीत ना, तोपर्यंत त्यातून आपली सुटका होत नाही. यातून सुटका फक्त तेव्हाच होते जेव्हा आपण खूप जास्त स्वामींची सेवा करू, त्यावेळेसच आपले भोग संपणार आहेत. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा खूप जास्त भक्ती करत असाल तरी पण दुःख येत असेल ना तुमच्या वाट्याला, तर समजून जा की आता आपले सगळे भोग लवकरच संपणार आहेत. स्वामी महाराज आता आपल्याला यातून बाहेर काढणार आहेत. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता ना, त्यावेळेस तुमचं दुःख, भोग सगळं काही स्वामी संपवतात. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्याला सामोरे जाण्यासाठी स्वामी महाराज शक्ती देत असतात. आणि आता दुसरं कारण काय आहे? कधी कधी काय होतं ना, की खूप जास्त भक्ती करत असतात काही लोक आणि त्यांचे कोणतंही प्रारब्ध नसतं, भोग नसतात कुठलेही, तरी देखील देव त्यांची परीक्षा घेत असतो. कारण की जेव्हा स्वामींना किंवा देवाला त्याच्या खऱ्या भक्ताच्या रूपात जवळ घ्यायचं असतं ना कोणाला तरी, कोणत्या व्यक्तीला, त्यावेळेस स्वामी महाराज त्याची स्वतः पात्रता तपासत असतात. स्वामी महाराज त्याच्या श्रद्धेची कसोटी घेत असतात. जेवढी श्रद्धा दृढ असेल ना, तेवढी तुमची जास्त परीक्षा घेतली जाते. पण येणारा दिवस तुमच्या आयुष्यातील सुंदर असा सोन्यासारखा दिवस असतो. त्यामुळे आपली कर्म नेहमी चांगली ठेवा. वेळ कशीही असू द्या, स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीच चुकीचं होऊ देणार नाहीत. त्यांच्या खऱ्या भक्तासोबत जे मनापासून आणि निष्ठेने भक्ती करतात ना, स्वामी नेहमी त्यांची परीक्षा घेतात, पण येणारा काळ यशस्वी बनवतात. आणि तिसरी लोक या प्रकारचे असतात, त्यांच्या आयुष्यातील दुःख संपत नाही. भले ते रात्रंदिवस पूजा करत असतील, खूप दिवसापासून करत असतील, मंदिरात जात असतील, पण ते फक्त पूजा याच्यासाठी, स्वार्थासाठी करत असतील ना, की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नामजप करणे असू द्या, संकटातून बाहेर पडावं म्हणून रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करत असतील, तर त्यांचं देखील कधीच दुःख कमी होत नाही. जोपर्यंत तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने देवाचं नाव घेत नाहीत ना, तोपर्यंत तुमचं दुःख संपणार नाही. भले वेळ लागेल, तुमचे भोग संपायला वेळ लागेल थोडासा, किंवा कधी कधी देव स्वतःहून तुमची परीक्षा बघेल, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही मनापासून आणि निष्ठेने भक्ती केली ना, तर तुमचा येणारा काळ खरंच सोन्यासारखा असेल. श्री स्वामी समर्थ.